ओम श्री गणेशाय नमः. अथ पंचमो अध्याय. दुदुंकारेचा प्रेते होणे जन्माने तिथून उद्धार. सूत उवाच. श्री गणेशाय नमः. ओम गोपालकृष्णाय नमः. प्रभुरामचंद्राय नमः. ओम सरस्वते नमो नमः. ब्रह्मा विष्णु महेश्वराय नमो. शिवहर महादेवाय नमो. पितरयु परते तेन जननी ताडिता भृशं. क्व वित्तं तिष्ठति ब्रूहि हनिशेलतया न चेत. सूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस दुदुंकाराने आपल्या आईस पुष्कळ मारली व विचारली, बोल, धन कुठे ठेवले आहेस? ते नाही तर तुला लाथाने तुडवीन. इति तद्वाक्य संत्रासा जनन्या पुत्र द्वाखतः आकुपे पातः कृतो रात्र तेन सा निधनं गता. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली. गोकर्ण स्थिरतयात्रार्थ निर्गतो योग संस्थिता. न दुःखम न सुखम तस्य न वैरी नापि बांधवः. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही, कारण त्याला कोणी मित्र होता ना कोणी शत्रू. धुंदकारी गृहे अतिष्ठत् अपन्य वधूवृतः अत्युग्र कर्म करता च तत्पोषण विमूढ धिया. धुंदकारी 5 वेश्यासह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळविण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एकदा कुलटास्तास्तो भूषणान्यभि लिप्सवान् तदर्थं निर्गतो गेहात कामांदो मृत्युमस्मरण. एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळशे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. यतस्ताश्रवचः संहृत्य वित्तं वेश्म पुनर्गतः ताभ्यो अयच्छत् सुवस्त्राणि भूषणानि कियन्ति च. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किंमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले. बहुवित्तचयं दृष्टावरात्रो नार्यो व्यचारयण चौर्यं करोत्यासो नित्यमतो राजा ग्रहीष्यति. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा नेहमीच चोरी करतो, तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल. वित्तं हृत्वा पुनः श्रेवणं मारिष्यति निश्रितः अतो अर्थगुप्ते गूढमस्माभिः किं न हन्यते. राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल, तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये. अन्यतेनं गृहीत्वार्थं यशामो यत्र कुत्रचित्
इति ता निश्चयं कृत्वा सुप्तं सबंध्य रश्मीभिः. याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जावं असा निश्चय करून त्यांनी झोपे गेलेल्या धुंदकारेला दोरीने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी तो लवकर मरेना. हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तप्तांगार समूहाश्रवचतन मुखे ही विचिक्षिप्वा अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलो निधनं गतः. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळाने भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. आतम देहम चूर्गते प्राया साहसिका श्रियः न ज्ञातं तदृश्यं तो केनापिदं तथैव च. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडशी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पता लागला नाही. आलोके हा पृष्ठा वदन्ति स्म दूरम यातः प्रियो हीनः अगम्येशति वर्षे अस्मिनं वित्तलोकविकर्षितः. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल. श्रीणाम नैव तु विश्वासं दृष्टाणां कारयेदं बुधः विश्वाशयः स्थितो मूढः स दुःखेः परिभूयते. शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियावर कधी विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. सुधामयं वचो यासां कामिनां रसवर्धनं हृदयं क्षुरधाराभं प्रिया को नाम योषितां. ज्या स्त्रियांचे अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते, त्यांचे हृदय धारदार सूर्यप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे. सवृत्त्या वित्तं तायाताः कुलटा बहु भर्तृकाः धुंदकारे बभुवात महान प्रेता कुकर्मतः. दुधुंकाराची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदकारी भूत योनीत गेला. वात्यारूप धरो नित्यं धावंद शदिशो अंतरम सीता तपपरे क्लिष्टो निराहारा पिपासितः. तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकवू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय दैवा असे ओरडत असे, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही कालानंतर धुंदकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. अनाथं तं विदित्वैव गया श्राद्धमचीकरतं यस्मिन् तीर्थे तु संयाति तत्र श्राद्धमवर्तयत. तेव्हा धुंदकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्यांचे गया क्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे. एवं भ्रमण स गोकर्णासु स्वपुरं समुपीवान् रात्रौ गृहांगणे
स्वप्तुमागतो अलक्षिता परेहा. या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. तत्र सुप्तं सविज्ञाय धुंदकारी स्वबांधवं निशीथे दर्शयामास महा रौद्रतरं वपुहा. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखविले. सकृन्मेष सकृदस्ति सकृच्च महेशो अभवत सकृदिंद्र सकृचाग्नि पुनश्रवच पुरुषो अभवत. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रगट झाला. वैपरीत्यमिदं दृष्टा गोकर्णो धैर्य संयुता अयं दुर्गती कोऽपि निःश्रेय त्या ततं ब्रवीत. त्याच्या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. गोकर्णवाच कसत्व मुग्रतरो रात्रो कुतो यातो दशामिमां किंवा प्रेता पिशाचो वा राक्षसो अशी ती शंसन गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशा भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच आहेस का कोणी राक्षस आहेस? हे मला सांग तर खरे. सुतवाच एवं पृष्ठस्तदा तेन रुरोधोचे पुनः पुनः अशक्तो वचनोच्चारे संज्ञा मात्रं चकार. सूत म्हणाले, गोकर्णाने अशी विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. ततो अंजली जलम कृत्वा गोकर्णस्थ मुदैरयेत तत्से कहत पापो असो प्रवक्तुमुपचक्रमे. तेव्हा गोकर्णाने उंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्याला त्याच्या पापांचे काहीशी परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. प्रेतवाचाहं भ्राता त्वदीयो अस्मि धुंदकारिति नामता स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वनाशितं मया. प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ आहे, माझे नाव धुंदकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. कर्मणो नास्ति संख्या मे महाज्ञाने विवर्तिनः लोकानां हिंसकः सोहम श्री भिर्दोहाख्येन मारितः. माझ्या कुकर्माची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणून मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारून टाकले. अतः प्रेतत्वमापन्नो दुर्दशाच वहाम्यहं वाताहारेण जीवामि दैवाधीन फलोदयात. म्हणून मी प्रेत योनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून केवळ वायू भक्षण करून जगत आहे. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर्मा पाशु मोचय गोकर्णो वचनम श्रुत्वा तस्मै वाक्यमतां ब्रवीत. बंधो, तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही कर, लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्णवाच त्वदर्थं तो गया पिंडो मया दत्तो विधानतः तत्कथं नैव मुक्तो असि ममाश्रवर्य मिदं महत. गोकर्ण म्हणाला, बंधू, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले तरी सुद्धा तुझी प्रेत योनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते.
गया श्राद्धान मुक्ती स्वे वधूपायो ना पर स्थिव किं विधेयं मया प्रेतततं त्वं वद सविस्तरं. गया श्राद्धामुळे ही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तो आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे. प्रेतवाच गया श्राद्धा दशतेनापि मुक्तिर्मेन भविष्यति उपाय परम कंचित विचारय सांप्रतम. प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तो आता यासाठी दुसरा कोणताही उपाय शोधून काढ. इति तद्वाक्यमाकर्ण गोकर्णो विस्मयं गतः आशत श्राद्धैर्न मुक्तिश्रये वद साध्यं मोचनं तव. प्रेताचे हे ऐकून, प्रेताचे म्हणणे ऐकून गोकर्णला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. इदानी तू निजम स्थानमातिष्ठ प्रेत निर्भया तन्मुक्ती साधकम किंचिदाचरिष्ये विचार्य च. हे प्रेता, आता तो निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. धुंदकारी निजस्थानं तेनादिष्ट स्ततो गतः गोकर्ण श्रव चिंतयामास तां रात्रिं न तद तद तदद्य गात. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काही उपाय सुचला नाही. प्रातस्तमागतं दृष्टावलोकाः प्रीत्या समागताः तत्सर्वं कथितं तेन यज्जातं च यथानिशी. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला. विद्वांसो योगनिष्ठा श्रवच ज्ञानिनो ब्रह्मवादिनः तन्मुक्ति नैव ते अपश्यन् पश्यन्तः शास्त्र संचयात. त्यापैकी जे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारंगत होते त्यांनी अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिली तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. ततः सर्व सूर्यवाक्यम ततः सर्वे सूर्यवाक्यम तन्मुखो स्थापितं परम गोकर्णः स्तंभनं चक्रे सूर्यवेगस्य वै तदा. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण ज्या आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबविली. तुभ्यं नमो जगत्साक्षीनं ब्रूहि मे मुक्ति हेतुकं तच्छ्रुत्वा दूरतः सूर्यः स्फुटमित्यभ्यभाषत. त्याने सूर्याची स्तुती केली. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्री मदभागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तो त्यांचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. मद्भागवतान् मुक्त्या सप्ताहं वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर् धर्मरूपं तु निःसृतम्. सर्वे अब्रुवणं प्रयत्नेन कर्तव्यं सुकरं त्रिविधं गोकर्णो निःश्रयं कृत्वा वाचनार्थ प्रवर्तित. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा.
शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. तत्र संश्रवणार्थाय देशग्रामाजनाय युहा पळंगवंध वृद्ध मंदाश्रवच ते अपि पापक्षयाय वै. शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळशे लुळे पांगळे अंध म्हातारे मंदबुद्धी लोक हे आपल्या पापांचे निवृत्ती व्हावे या उद्देशाने तेथे येऊन पोचले. समाजस्तु महाजातो देव विस्मयकारक यदैवा सानमास्थाय गोकर्णो कथयकत्वाथां कथयत कथा. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेले पाहून देवांना हे आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्या 7 गाठी असलेले एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. तन्मूल छिद्र माविष श्रवणार्थ सितो हौसो वातरूपे स्थिती करतो मशको मशोक्तो वंशमाविशत. त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्या कारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते म्हणून वेळूत घुसले. वैष्णवं ब्राह्मणं मुख्यं श्रोतारं परिकल्पश्य सहा प्रथम स्कंधतान् स्पष्टाख्यानं धेनुजो अकरोत. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. आदिनांते रक्षिता गाथा तदा चित्रं बभूव वंश एक ग्रंथी भेदो अभूत सशब्दं पश्यता सता. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली सर्वांच्या देखत. त्या वेळूची गाठ तडतड करीत सुटली. द्वितीय हिन्न तथा सायं द्वितीय ग्रंथी भेदनम तृतीय अन्य तथा सायं तृतीय ग्रंथी भेदनम. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली. एवं सप्तदिने श्रव सप्तग्रंथी विभेदनम कृत्वा स 12 स्कंद श्रवणात प्रेततां जहो. दिव्य रूप धरो जात स्थूल सिदा मंडिता पितवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वित. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर दुदुंकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे पितांबर नेसलेले गळ्यात तुळशीमालाने सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. भ्रातरं सद्यो गोकर्ण मित चा ब्रवीत त्वयाहं मोचितो बंधो कृपया प्रेत कलशमलात. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधो तू दयाळूपणे माझी प्रेत योनीच्या यातनापासून सुटका केलीस. धन्या भगवती वार्ता धन्या भगवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहो अपि तथा धन्या कृष्ण लोकफल प्रद. प्रेतपीडेचा नाश करणारी ही श्री मदभागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्ण धामाचे प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणी धन्य होय.
कंपन्ते सर्व पापानि सप्ताह श्रवणे सिते अस्माकं प्रलयं सद्या कथाचेयं करिष्यति. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापाचा थरकाप उडतो, कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करेल असे त्याला वाटते. आरद्रा शुष्कं लघु स्थूलं वाड मना कर्मभिया कृतं श्रवणं विदहेत पापं पावका समेधो यथा. ज्याप्रमाणे अग्नी ओले सुके लहान मोठे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन वाणी आणि क्रियाद्वारा केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करतो. अस्मिन् वै भारते वर्षे सुरे भिर्देव संसदी अकथा श्राविना पूसां निष्फलं जन्म कीर्तिकम. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होय. बरे या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनविले, आणि जर श्रीमद भगवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग. किं मोहतो रक्षितेन सुपुष्टेन बलियसा अध्रुवेन शरीरेण शुकशास्त्र कथां विना. हाडे शरीराचे आधारस्तंभ आहेत, नाडी रूप दोऱ्यांनी याला बांधले आहे, त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मडविले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याचे यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. अस्ति स्तंभं स्नायुबद्धं मांस शोणितलेपितं चर्मावनद्धं दुर्गंधं पात्रं मूत्र परिशोहा. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते, याची कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणी लागत नाही. जरा शोक विपाकार्तं रोग मंदिर मातुरं दुष्परम दुर्दम दुष्टं सदोषं क्षणभंग गुरं. कृमी विडंबस्मं सज्ञातं शरीरमिते वर्णितं अस्थिरेण स्थिरं कर्म कुतो अयं साधयेन हि. शेवटी याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात, पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होते, आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा 3च प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही. यत्प्रातः संस्कृतं चान्नं सायं तच्च विनश्यति तदीय रस समपुष्टि काये का नाम नित्यता. जे अन्न सकाळी शिजविले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते, तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील. गोपाल कृष्ण हरी गोविंद कृष्ण हरी गोविंद कृष्ण हरी. गोकुळ गोविंद गोपाल हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.